संकरित कोंबड्यांचं मांस तसंच अंड्यापेक्षा कडकनाथ कोंबड्यांचं मांस आणि अंडी ही जास्त चवदार आहेत। शिवाय कडकनाथचं मांस आणि अंडी आरोग्यास ज्यादा उपयुक्त असल्याचं मत उस्मानाबादचे पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर शीतल कुमार मुकाणे यांनी व्यक्त केलंय। ब्रॉयलर कोंबड्यामधलं जो प्रोटीनचं पर्सेंटेज आहे ते 18 ते 20% असतं, परंतु तेच प्रमाण कडकनाथ कोंबडीमध्ये जवळपास 25% आहे। त्याचबरोबर फॅट ही अन्नामध्ये अतिशय महत्त्वाचा घटक आहे। हा जर फॅट वाढलं तर कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढून शरीरामध्ये हृदयरोग होण्याची शक्यता असते। अशा वेळेस याच्यामध्ये जर याच्या मटणामध्ये जर आपण कडकनाथच्या मटणाचा जर आपण कंपेअर केलं तर त्याच्यामध्ये फक्त आपल्याला 0.73% एवढंच फॅट यामध्ये आहे, जे की ब्रॉयलरमध्ये आत्ता जवळजवळ 13 ते 25% फॅट असू शकतं। त्याचबरोबर लिमोनिक ॲसिड जो आहे ते या कडकनाथच्या कोंबडीमध्ये 24% प्राप्त होतं, परंतु तेच प्रमाण याच्यामध्ये ब्रॉयलरमध्ये किंवा गावरान कोंबडीमध्ये 21%पर्यंतच आहे। त्याचप्रमाणे कोलेस्ट्रॉलचं जे प्रमाण आहे ते 184.75 मिलीग्रॅम पर 100 ग्रॅम मीठ हे प्रमाण कडकनाथमध्ये आहे। तेच प्रमाण 218 च्या आसपास ब्रॉयलरमध्ये आहे। म्हणजे आपण जर ह्या चारही गोष्टीचा विचार केला तर जे हृदयासाठी घातक आहे, कोलेस्ट्रॉल असेल, फॅट असेल, हे प्रमाण कडकनाथमध्ये अतिशय अल्प आहे आणि ब्रॉयलरमध्ये अतिशय जास्त आहे। त्याचप्रमाणे जे आवश्यक प्रोटीनचं प्रमाण आहे, ते प्रोटीनचं प्रमाण मात्र कडकनाथमध्ये जास्त आहे। लिमोनिक ॲसिडचं जे प्रमाण आहे ते पण कडकनाथमध्ये जास्त आहे आणि हे दोन्ही घटक मात्र जे आवश्यक आहेत ते ब्रॉयलरमध्ये कमी प्रमाणात आहेत। या कारणामुळं याचं याचं मांस हे नक्कीच शरीरासाठी पौष्टिक आहे आणि त्यापासून हृदयरोगापासून मुक्ती मिळण्यासाठी याचं मांसाहारी व्यक्तीनं सेवन केल्यास त्याला ह्याचा फायदा होणार आहे।